वेलकम टू माय चॅनल लीगल एज्युकेशन विथ नंदा. सो हा चॅनल जो आहे तो लॉ रिलेटेड ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत त्याचबरोबर आत्ता जी सुरू असलेली जे कॅप राऊंड वगैरे सुरू आहेत महाराष्ट्र लॉ CETचे. सो ऑलरेडी त्याची एक्झाम झालेली आहे, स्कोर कार्ड तुम्हाला अवेलेबल झालेला आहे, कॅप राऊंड ऑलरेडी सुरू झालेले आहेत. सो LLB 3 इयर्सचे कॅप राऊंड 30 जूनपर्यंत असणार आहेत आणि BLLB जे की 5 इयर्सचा कोर्स आहे त्यांच्यासाठी 9 जुलैपर्यंत असणार आहे. सो याच्या रिलेटेड जी काही माहिती आहे ते आपण या चॅनलवरती अपडेट करत राहतो. सो तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून अशी तुम्हाला युजफुल माहिती मिळू शकेल. त्याचबरोबर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्याच अशाच फ्रेंड्सला शेअर करा जे की या माहितीसाठी उत्सुक असतील, इंटरेस्टेड असतील. सो आजचा व्हिडिओ आपण बनवतोय की जर तुम्ही पुण्यातले कॉलेजेस बघत असाल किंवा एखाद्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीमधले म्हणजेच कोल्हापूरमधले बघत असाल, मुंबईमधले बघत असाल किंवा अदर कुठल्या डिस्ट्रिक्टमधले बघत असाल, त्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीच्या अंडर कुठले कॉलेजेस येत आहेत, किती कॉलेजेसमध्ये किती विद्यार्थी घेतले जातात, त्यांचा इनटेक काय आहे किंवा त्यांची इन्फॉर्मेशन जर हवी असेल तर ती तुम्हाला कशी मिळू शकेल हे आपण बघणार आहे. सो याची जी इन्फॉर्मेशन आहे ती कॅप राऊंड सुरू झाल्यानंतर तुम्हाला ऑलरेडी CET सेलवरतीच अपडेट होणार आहे. पण आपण तुम्हाला जर माहिती हवी असेल तर त्याच्यासाठी आपण मागच्या वर्षीचे जे की 25-26चा जो कॅप राऊंड झालेला होता त्याचे जे काही डिटेल्स आहेत ते आज आपण बघणार आहे. तर तुम्हाला कुठे मिळतील हे डिटेल्स तर तुम्ही इथं कॅप म्हणून बघू शकता. कॅपमध्ये तुम्हाला 25-26 दिसतंय, 24-25 दिसतंय, 23-24 दिसतंय, 22-23 दिसतंय. सो 26-27चा जो आहे डाटा तो अजून डाटा अवेलेबल नाही आहे, त्यामुळे तो तुम्हाला दिसणार नाही. पण 25-26चा जो डाटा आहे तो तुम्हाला दिसू शकतो. सो त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे असं सरफेस दिसेल. सो इथे तुम्हाला जो कुठला कोर्स बघायचा आहे, सपोज मी LLB 3 इयर्सचा कोर्स बघते तर 3 इयर्सच्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन दिसेल आणि तुम्हाला कॉलेज लिस्ट कुठून दिसेल जे की अप्रूव्ड कॉलेजेस आहेत. सो अप्रूव्ड कॉलेजेस म्हणजे LLBसाठी BCI आहे. सो बार काउन्सिल ऑफ इंडियाने जे अप्रूव्ह केलेले आहेत ते कॉलेजेस तुम्हाला इथे दिसतील. सो इथे तुम्हाला अप्रूव्ड कॉलेजेस जे कुठले आहेत ते दिसतात. सो तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला इथे युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. सपोज मी आत्ता सिलेक्ट करते पुण्याची युनिव्हर्सिटी, तर पुणे युनिव्हर्सिटी सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारचे कॉलेजेस दिसू शकतात. तर गव्हर्नमेंट वेगळे आहेत, गव्हर्नमेंट एडेड वेगळे आहेत, युनिव्हर्सिटी मॅनेज्ड वेगळे आहेत, मायनॉरिटीवाले वेगळे आहेत, अनएडेड मायनॉरिटी, अनएडेड नॉर्मल आणि युनिव्हर्सिटी मॅनेज्ड अनएडेड किंवा डिपार्टमेंट वाईज जे कुठले असतील तर ते दिसतील. तर तुम्हाला इथे सपोज आपण बघणार आहोत गव्हर्नमेंट, तर इथे गव्हर्नमेंट सिलेक्ट करा. मीडियम दोन्ही आपण ऑल करतो आहेत आणि कॉलेज टाईप सपोज को एज्युकेशन किंवा गर्ल्स असेल तरी आपण सिलेक्ट करतोय, म्हणजे सगळे कॉलेजेस आपल्याला दिसून जातील. आणि इथे गव्हर्नमेंट सिलेक्ट करण्यापेक्षा आपण ऑल करूया, म्हणजे तुम्हाला सगळेच दिसतील. सो इथे सर्च केलं तर तुम्हाला एवढे कॉलेजेस इथे दिसून जातील. सो इथे कॉलेजेसची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इथे तुम्ही इन्फॉर्मेशन बघू शकता. सो ही सगळी इन्फॉर्मेशन आहे की ही मागच्या वर्षीची इन्फॉर्मेशन आहे, हे प्लीज लक्षात ठेवा. इथे तुम्हाला दिसून जाईल की तुमची टोटल फी किती होती मागच्या वर्षीची, त्याचबरोबर इनटेक किती आहे, ह्या कॉलेजचं स्टेटस काय आहे, तर हा गव्हर्नमेंट एडेड आहे. तुम्हाला जर माहिती हवी असेल की इथला प्रिन्सिपल कोण आहेत, कोण होते ऑलरेडी, किंवा इथं हॉस्टेल फॅसिलिटी आहे का किंवा काय, सो सगळी इन्फॉर्मेशन अशी तुम्हाला मिळून जाणार आहे. सो प्रत्येक कॉलेजेसची अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. सो सपोज आपण परत बघतोय, सर्च करतोय, तर इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते, त्या कॉलेजचा कोड मिळतोय, त्याचबरोबर याचा स्टेटसही मिळतो. म्हणजे तुम्हाला इथे दिसून जाईल की हे गव्हर्नमेंट एडेड आहे, अनएडेड आहे की कसं आहे, आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे इनटेक सुद्धा दिसून जाणार आहे. सो हे सगळे कॉलेजेस पुणे युनिव्हर्सिटी म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर येणारे कॉलेजेस आहेत. सो टोटल तुम्ही बघू शकता, टोटल कॉलेजेस दिसत आहेत आपल्याला आत्तापर्यंत, म्हणजे जस्ट 24-25चा आपण जो डाटा बघतोय त्याच्यामध्ये 49 कॉलेजेस आहेत जे की पूर्ण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर हे कॉलेजेस आहेत, म्हणजे अफिलिएटेड आहेत पुणे युनिव्हर्सिटीशी. ओके. जर तुम्हाला दुसरे कॉलेजेस बघायचे असतील किंवा सपोज आपण
दुसरी कोणती युनिव्हर्सिटी घेऊ शकतो, लाइक शिवाजी युनिव्हर्सिटी घेऊ. तर शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये सर्च करून बघू. शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये किती आहेत? कोल्हापूरमधले कोणी असतील तर ते बघत असतील तर त्यांना कळेल की शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये कुठले कॉलेजेस येतात. त्यांची माहिती इथे दिसून जाईल, यांचा कोड दिसून जाईल इथे तुम्हाला. त्याचबरोबर पूर्ण कॉलेजचं नाव काय आहे, कुठले मीडियम ते प्रोव्हाईड करतायत, गव्हर्नमेंट एडेड आहेत, अनएडेड आहेत, सगळं तुम्हाला दिसून जाईल. सो हे सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. सो पूर्ण शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला टोटल 16 कॉलेजेस दिसतात. ओके. सो अशी सगळी माहिती तुम्हाला दिसून जाईल. सो आय होप जर तुम्ही कॅप राउंड भराल आणि त्याच्यानंतर CET ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भराल त्यावेळेस तुम्हाला ही माहिती युजफुल ठरेल किंवा तुम्ही आत्ताच ठरवू शकता की कोणते कॉलेजेस निवडायचे आहेत, कोणते कॉलेजेस आपल्याला चूज करावे लागणार आहेत, किती इंटेक आहे किंवा काय. त्याचबरोबर आता इथे तुम्ही मेरिट लिस्ट सुद्धा बघू शकता. आता इथे नॉर्मली तुम्हाला इन्स्टिट्यूशन राउंड दिसेल. सो सपोज आपण इन्स्टिट्यूशन राउंडचा जर तर इथे तुम्हाला मेरिट लिस्ट सुद्धा दिसेल. सपोज आपण बघतोय सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी किंवा एखादं कॉलेज बघतोय. सपोज आपण घेतलंय YC लॉ कॉलेज. तर इथे तुम्हाला मेरिट लिस्ट दिसून जाईल जी की इन्स्टिट्यूशनल लेवलची आहे. सो प्रत्येक कॅप राउंड सुरू झाल्यानंतर किंवा CETचा राउंड सुरू होईल त्यावेळेस ही लिस्ट अपडेट होत राहते. ही लिस्ट ही मागच्या वर्षीची आहे, 2025-26ची आहे. हे विसरू नका. त्यामुळे ही फक्त मी माहिती तुम्हाला देतेय कारण तुम्हाला थोडीफार माहिती याच्याविषयी असावी आणि तुम्हाला जे काही कॉलेजेस आहेत ते चूज करता यावेत किंवा माहिती असावेत याच्यासाठी मी इन्फॉर्मेशन दिली आहे. सो आय होप ही इन्फॉर्मेशन तुम्हाला खूप युजफुल ठरली असेल आणि याचा तुम्ही वापर येणाऱ्या CETच्या जो काही ऑप्शन फॉर्म भरायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला उपयोगी पडेल. सो थँक यू हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. सो प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. अशीच CET सेलच्या रिगार्डिंग किंवा कॅप रिगार्डिंग जी काही माहिती आहे, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ती या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहील. सो थँक यू.